रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे आणि सुमारे जवळजवळ 62 वर्षापूर्वी ज्या धरणाची निर्मिती झाली ते रत्नागिरीकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचं म्हणजे पानवल धरण। साधारणपणे या पानवल धरणावरती जवळजवळ 62 वर्षापूर्वीपासून रत्नागिरी शहरच अवलंबून होतं। पण त्यानंतर शीळ धरणाची निर्मिती झाली आणि 1982 नंतर शीळ धरणाच्या मार्फत रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होऊ लागला। म्हणजे जवळजवळ 62 वर्षाचं हे धरण पानवल धरण आता नव्या रूपात किंवा नव्या बांधकामाच्या निमित्तानं पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना पाणी देण्यासाठी येत्या काळामध्ये पुन्हा सज्ज होणार आहे। 62 वर्षापूर्वी असलेल्या पानवल धरणातून त्यावेळेला पूर्ण क्षमतेने 0.341 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होत असे। आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या पाणीसाठा ज्या वेळेला पाणी सोडण्यात येत होतं त्या पूर्णपणे ते पाणी ग्रॅव्हिटीनीच पुढच्या भागात जात होतं। म्हणजे साधारणपणे रत्नागिरी नगरपालिकेला आताचा विचार केला तर साधारणपणे 30 ते 35 लाख रुपये वीज बिलापोटी हे पानवल धरण रत्नागिरीच्या शहरवासियांच्या खिशातले वाचवत होतं। आता असं असताना आता ह्या धरणाची क्षमता वाढवण्याचं काम किंवा त्याचं अस्तरीकरण असेल किंवा त्याच्याकडे जाणारा रस्ता असेल, कारण मुळात हे धरण दगडी बांधकामात असल्यामुळे त्याला गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। आणि त्यामुळे आता पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या शहराचा चेहरा मोहरा बदलाचा जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये या स्मार्ट सिटी योजनेतून जवळजवळ 20 कोटीपेक्षा अधिक रुपये या धरणासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि ह्या धरणाचं काम बंदरे विभागामार्फत केलं जाणार आहे। त्यांच्या देखरेखीखाली न्याती कंपनी हे काम करणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये शीळ धरणातलं पाणी पावसाळा कितपत लांबतो यावरती रत्नागिरीकरांच्या पाणीसाठ्याचा किंवा पाणी पुरवठ्याचा विषय अवलंबून असे। पण आता हे पानवल धरण जवळजवळ 20 कोटी रुपये खर्च केल्यानंतर त्या धरणाची क्षमता वाढवल्यानंतर 0.341 दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारणपणे 3 ते 4 महिने हे धरण पाणी शहराला पाणी पुरवठा करणार आहे। त्यामुळे शीळ धरणावरचा काही प्रमाणात ताण रत्नागिरीकरांवरचा कमी होणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये या पानवल धरणाच्या आता कामाला आपण पाठमोरे पाहिलं तर ते कामाला सुरुवातही झालेली आहे। आणि नामदार उदय सामंत यांनी जवळ 2008 पासून या धरणाच्या बांधकामाकडे किंवा हे पूर्ण क्षमतेने कशा पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करत होते आणि आता त्यांना ह्या गोष्टीमध्ये यश आलेलं आहे। जेणेकरून येत्या काळामध्ये पानवल धरण जर सुसज्ज झालं तर साधारणपणे रत्नागिरीकरांना अधिक 3 ते 4 महिने हे धरण रत्नागिरीकरांना पाणीपुरवठा करेल। आणि त्या माध्यमातून ते तसं झालं तर शीळ धरणावरचा सुद्धा पाण्याचा ताण कमी होईल आणि मे अखेर किंवा पाऊस किती लांबला तरी फारशी अडचण रत्नागिरीकरांना पाण्याची येणार नाही। ही दक्षता घेऊनच आज या ठिकाणी ह्या कामाने आता सुरुवात केलेली आहे। येत्या काळामध्ये ह्या कामाचा वेग वाढेल आणि येत्या काळामध्ये हे 62 वर्षापूर्वीचं रत्नागिरीकरांच्या जिव्हाळ्याचं पानवल धरण पूर्ण क्षमतेने रत्नागिरीच्या सेवेला जाईल। टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।